Saturday recommendation brought to you by propertycolossal.com. नमस्कार, मी विनायक राजपाठक propertycolossal.com सॅटर्डे रेकमेंडेशन या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतो. propertycolossal.com मी आभारी आहे की ज्यांनी आजच्या एपिसोडसाठी ॲज अ प्रॉपर्टी एक्सपर्ट म्हणून माझी निवड केली. मी गेली 24 वर्षे रिअल इस्टेट सेक्टरमध्ये प्रॉपर्टी कन्सल्टंट म्हणून काम करतो. जवळपास 700-750 लोकांना मी त्यांची घरे मिळवून देण्यामध्ये मदत केलेली आहे. आजच्या या रेकमेंडेशन शोमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो व्यंकटेश बिल्डकॉन यांचा व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल हा प्रोजेक्ट. व्यंकटेश बिल्डकॉन हे गेले 25 वर्षापासून पुण्यामध्ये कार्यरत आहे. त्याच्यातला हा कोथरूड एरंडवणा याच्यातला एक प्राईम आणि एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे शैक्षणिक सर्व संस्था जसं अभिनव महाविद्यालय, विमलाबाई गरवारे हायस्कूल, कलमाडी शाळा, त्याच्यानंतर आबासाहेब गरवारे कॉलेज हे अतिशय 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तसंच लहान मुलांसाठी किंवा सिनियर सिटीजनसाठी लागणारे गार्डन्स हे श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डन आहे, त्याच्यानंतर ताथोडे उद्यान आहे, त्याच्यानंतर राजामंत्री पार्क आहे. हे सुद्धा केवळ 200 ते 300 मीटरच्या अंतरावर आहे. नळस्टॉप मेट्रो स्टेशन हे मोजून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तसेच सिनियर सिटीजनसाठी लागणाऱ्या हॉस्पिटल्स हे जसं झालं दीनानाथ हॉस्पिटल, त्याच्यानंतर संजीवन हॉस्पिटल, अशी अनेक हॉस्पिटल्स इथून अतिशय 500 मीटरच्याच अंतरावर आहे. एरंडवणा सेंट्रल त्याच्या नावाप्रमाणेच कोथरूड एरंडवणे या भागातला मध्यवर्ती प्रोजेक्ट आहे. हा वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. कारण याचं कारण असं आहे की सध्या कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये रिडेव्हलपमेंटचं वारं चालू आहे. म्हणजे जुन्या बिल्डिंग्स पाडायच्या आणि त्या नवीन परत बांधायच्या. पण या एरियामध्ये ठराविक 4 ते 5 डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्यातला हा एक प्रोजेक्ट आहे. आता आपण येऊ प्रोजेक्टवर. तर हा प्रोजेक्ट जो आहे हा 4.5 एकरवर डेव्हलप केला जातोय. ज्याच्यामध्ये एकूण 5 टॉवर्स असणार आहेत, 30 मजली. ज्याच्यात फेज 1 आणि फेज 2 असे 2 वेगवेगळे फेजेस तयार केलेले आहेत. ज्याच्यात फेज 1 मध्ये B1, B2, B3 असे 3 टॉवर्स आहेत. तसेच फेज 2 मध्ये A1 आणि A2 हे 2 टॉवर्स आहेत. तर आता आपण बोलूयात अमेनिटीज बद्दल. कोथरूड आणि एरंडवणे भागात अमेनिटीज असलेले प्रोजेक्ट बोटावर मोजणे इतके आहेत. त्याच्यातला हा प्रीमियम प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये सुपर प्रीमियम अमेनिटीज आहेत. जसे की जिम, इंडोर गेम्स, होम थिएटर, कोवर्किंग स्पेस, सोसायटी ऑफिस, पाथवे, कबाना, बॅडमिंटन कोर्ट, बोल्डर सेटिंग एरिया, ट्रायसिकल ट्रॅक, फीचर वॉल, हाफ कोर्ट बास्केटबॉल, ओपन जिम, मल्टीपर्पज हॉल, डेक एरिया, स्विमिंग पूल अशा बऱ्याच अमेनिटीज आहेत. आता आपण कॉन्फिगरेशन बद्दल बोलू. ज्याच्यातले थोडेच जे काही 2 BHK होते ते सोल्ड आउट झालेले आहेत. त्यामुळे मोस्टली 3 आणि 4 BHK शिल्लक आहेत. ज्याचे कार्पेट एरिया सुरू होतात 982 स्क्वेअर फीट पासून ते 1373 स्क्वेअर फीट आणि त्याची प्राइस रेंज आहे 2.5 कोटी ते 3,40 लाख रुपये. तसेच 4 BHKचा कार्पेट आहेत 1623 ते 1937 स्क्वेअर फीट आणि त्यांची प्राइस रेंज आहे 4,20 लाख ते 4,95 लाख. तर आता जाणून घेऊ पोझिशन कधी. तर फेज 1 म्हणजे क्लस्टर B याचं पोझिशन आहे डिसेंबर 26 ला. तसेच क्लस्टर A म्हणजे फेज 2 याचं पोझिशन आहे मार्च 27 ला. म्हणजे आता दिल्ली फार काही दूर नाही. तर मित्रांनो, व्यंकटेश एरंडवणा सेंट्रल हा आहे माझा सॅटर्डे रेकमेंडेशन प्रोजेक्ट. ज्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी, कॉन्फिगरेशन, अमेनिटीज, फॅसिलिटीज हे 4ही टिक बॉक्स क्लिक पॉझिटिव्ह. तसेच वर्किंग प्रोफेशनल, लहान मुले, सिनियर सिटीजन्स यांच्यासाठी सर्व काही असलेला हा एक परिपूर्ण प्रोजेक्ट आहे. म्हणून तर हा व्हॅल्यू फॉर द मनी असा प्रोजेक्ट आहे. कोथरूड आणि एरंडवणे भागातील असे अनेक प्रोजेक्ट्सची माहिती जाणून घेण्यासाठी propertycolossal.com ला संपर्क करा. आपले डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स तिथे बिल भरा आणि सबमिट करा. मी किंवा आमच्या टीममधील कोणीतरी आपल्याला संपर्क करेल आणि आपल्या रिक्वायरमेंट जाणून घेऊन त्या पद्धतीने प्रोजेक्ट सजेस्ट करेल. मी विनायक राजपाठक आपल्याला विनंती करतो की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.